अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. महापालिका निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आता पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरते आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड रियालिटी जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आता वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्याकडे पुणे आणि नाशिक ह्या सगळ्या भागांची वस्तुस्थिती ग्राउंड रियालिटी जाणून घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहेत. नेमकं काय प्लॅनिंग आहे, कशा पद्धतीनं महापालिका निवडणुकांची तयारी आहे? परवा शिवसेना भवनामध्ये आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब सर्व आदरणीय नेते होते. नेत्यांच्या बैठकीमध्ये सूचना दिल्या गेल्यात. उपनेत्या आणि जिल्हाप्रमुख आणि शिवसेना नेते यांच्यावर कुठल्या कुठल्या जबाबदार राहतील त्याची विभागणी त्या ठिकाणी करण्यात आली. जवळजवळ 29 महापालिकेचे त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आणि त्यानुसार त्यांना काम करण्याची कार्यपद्धत त्या ठिकाणी समजून सांगितली आणि त्यानुसार निश्चितपणाने येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये बांधणी, संघटनात्मक बांधणी, त्याबरोबरच उमेदवारांची चाचपणी आणि बूथ लेवल BLO BLA यांची चाचपणी करणं ही जबाबदारी संघटनेने आमच्यावर दिली आहे. पण एकूणच निवडणुका एकत्रित लढायच्या का स्वबळावर लढायच्या या संदर्भात देखील काही चाचपणी होणार आहे? त्यामध्ये स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून ते निर्णय घेतले जातील. आजच सांगता येत नाही की महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्रित लढू किंवा सिंगल लढू. ते आज तरी त्या विषयावर म्हणजे स्थानिक पातळीवरती नेत्यांचं काय मत आहे. वरिष्ठ सकारात्मक आहेत. वरिष्ठांनी सांगितलं की तुमच्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही सकारात्मक घ्या. मधल्या काळात जी चर्चा होती की मनसेसोबत निवडणुका लढण्याच्या काही हालचाली होत्या, तशी काही चाचपणी या निमित्ताने केली जाणार आहे का? मी त्यावेळेसही म्हणालो होतो की राजकारणात काही घडतं. आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो आणि उद्याचा मित्र आजचा शत्रू होतो. राजकारणात काही घडतं. आता येणारी वेळच सांगेल की कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण फिरतं आहे आणि मला असं वाटतं की त्या सकारात्मक दृष्टीने आपण विचार केला तर निश्चितपणाने ते होऊ शकतं. आगामी निवडणुकांचा जर विचार केला महापालिका निवडणुकांचा, तर नाशिक आणि पुणे या 2 शहरांची जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली आहे. दोन्हीकडचा तुमचा आत्ताचा काय अभ्यास आहे, काय नेमकी वस्तुस्थिती जाणवते? नाही, अजून तर नाशिकमधला पूर्ण अभ्यास आहे. नाशिकमध्ये संघटनात्मक बांधणी तुम्ही बघितलेली असेल. मी शहर प्रमुख असताना कोरोना काळ आणि ते रक्तदान शिबिरे, संघटना बांधणी, शाखेंचे उद्घाटनं, BLA BA बूथ प्रमुख हे सर्व नेमणुका जिल्हा प्रमुख काळात केल्यात आणि लोकसभेचा उमेदवार या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा उमेदवार आपला त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे निवडून आले आहेत. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने अपयश आलं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणाने थोडीशी निष्क्रियता आलेली होती आणि ती आता ऊर्जा भरण्याचं काम हा निश्चितपणाने आदरणीय उद्धव साहेबांनी परवाच्या मिटिंगमध्ये केलं आणि खालचे पदाधिकारी ते कामाला लागलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आता महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं टीम तयार केली जाते आहे. नेमकी मतदारसंघांमध्ये, प्रभागांमध्ये काय ग्राउंड रियालिटी आहे, कोण उमेदवार सक्षम आहे, स्वबळावर लढायचं का एकत्रित लढायचं, या सगळ्याचा आढावा घेतला जातो आहे आणि त्याची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर दिली जाते आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.